नाशिकच्या पंडित कॉलनीत दिवसाढवळ्या धुडगूस, कोयत्यांसह टोळीची तोडफोड. नाशिक शहरातील पंडित कॉलनी परिसरात दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. शिबाव वडापाव या खाद्यपदार्थ विक्री केंद्रात अचानकपणे 5 ते 6 तरुणांच्या टोळीने धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण सुरुवातीला दुकानाबाहेर काही वेळ थांबले. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून खाण्याची मागणी केली. हॉटेल मालकाने त्यांना बसण्यास सांगितले असता काही वेळातच या तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली. या टोळीने हॉटेलमध्ये तोडफोड सुरू केली. त्यामध्ये हॉटेलमधील फ्रीज फोडण्यात आला, तसेच काउंटरवरील काचही फोडण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे काही तरुणांच्या हातात कोयते असल्याचं साक्षीदारांनी म्हटलं आहे. या घटनेदरम्यान परिसरात पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. MH02BP 2618 क्रमांकाची प्रवीण वसंत हिंगमिरे यांची वॅगनार नुकसानग्रस्त झाली. तसेच MH15DS 3301 क्रमांकाची GS जाधव यांची टोयोटा कारही फोडण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही संपूर्ण घटना दुपारी साधारण 12 ते 12:30 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे सांगितलं जात आहे. दिवसा अशा प्रकारची गुन्हेगारी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नाशिकच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही, अशा तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. 6 जणांच्या हातात कोयते होते. 2 जण गाडीवर तिथे उभे होते कवठी झाडाजवळ. मग इकडून गाड्या फोडून कवठीच्या झाडाजवळ ते गाडीवर बसून निघून गेले. काय त्यांच्या हातात कोयता, पाईप. मी आणि माझा मित्र आम्ही चाय पित होतो आणि चहा पिता पिता ते 5-6 मुलं आले, रस्त्यामध्ये उभे होते. त्यांनी सांगितलं की संतोष भैयांनी की साईडला थांबावा. ते म्हणे हा ठीक आहे, आम्ही आमचा एक मित्र येतोय त्याची वाट बघतोय. तर ते म्हणे टेबल सगळे रिकामे आहे, तुम्ही बसून घ्या बाबा. मग 5-10 मिनिटात माझा चहा पिऊन झाला. समोरचा माझा एक मित्र होता, त्यांनी पण त्याचा नाश्ता झाला आणि त्यांनी अचानक हल्ला केला. संतोषचा फ्रीज तोडला, बाहेरचं टेबल फोडले. त्यांच्या हातात कोयते होते 5-6 जणांच्या. तोडून सिनी इकडे पळताना त्यांनी 5-6 गाड्यांचे नुकसान पण केली. दहशत करून त्यांनी 2 व्हीलरवर निघून गेले पळून. त्यांच्या तोंडाला काही बांधेल नव्हतं तोंडाला, काही नाही, ओपनच होते. आणि समोरच्या लोकांना सांगायचे काही तुम्ही येऊ नका आमच्या समोर, आम्ही डोक्यात कोयता मारू तुमच्या.